शेतकऱ्याच्या घरामध्ये जर त्याच्या सगळ्या कष्टाचा हिशोब जर केला आणि वर्षाकाठी जर हिशोब काढला, काय उरतो हातात? शेतकऱ्याच्या घरातला प्रत्येक सदस्य कामात असतो. अहो, शाळेतून आलेलं पोरग सुद्धा दप्तर टाकतंय, आई सांगते जा रे मोटर चालू करू नये, ते मोटर चालू करायला जात आहे. रात्री 12 नाही, 1 नाही, कोणते ड्युटी आवर्स नाहीत, काही नाही, विंचू काटा साप कशाचीही पर्वा न करता लाईटच्या हिशोबानं दारं देईल, निसर्गाच्या हिशोबानं ते शेती करत राहील. मग आपल्या वडिलांना घाम गाळता येतो, कष्ट करता येतात. मग आपल्या वडिलांनी जे पिकवलंय ते खणखणीत नाणं आपल्याला बाजारात वाजून विकता का येत नाही? ऍग्रीला ऍडमिशन घ्यायचंय, स्पर्धा परीक्षा करायच्यात. एक काळ होता की ऍग्री कॉर्सेस तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये दिसणार. आता अलीकडचा काळ मेडिकलचा आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरग मेडिकलला गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जा, पण तिकडून का होईना तू. आम्ही फक्त असे धावतोय. आणि म्हणून जर आज इथे विद्यार्थी आहेत, फक्त हे भाषण जर कदाचित कुणी पालक घरी ऐकत असतील किंवा जर ऐकतील पुढे, तर मला सगळ्या पालकांना विनंती आहे की आपली पोरं भन्नाट आहेत, प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते वेगळेपण ओळखण्याची गरज आहे. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी किती वेळ बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटला एवढ्या लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता सोनईत एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात आपण सगळे वेगळे आहोत आणि आपल्यातलं वेगळेपण ओळखण्याचे हेच ते दिवस आहेत. गडबड कुठे झाली आहे? आम्ही स्वप्न लादायला लागलो. नाही मला मेडिकलला जायचं होतं पण नाही जमलं, आता पोरगं गेलं पाहिजे. नाही मला स्पर्धा परीक्षा करायच्या होत्या, नाही जमलं, आता माझ्या मुलानं केल्या पाहिजेत. हे लादू नये खरं तर कुणी कोणावर. पोरांनो, एक सर्कस होती आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालायचे. आणि एक लहान मुलगा एक कुत्र्याचं छोटंसं पिल्लू घेतलं आणि त्या सर्कसच्या मॅनेजरकडे गेला. त्या मॅनेजरला म्हटला, काय तू हे वाघ सिंहाचे प्रयोग दाखवतो? उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा कर. तो म्हटला, लोक वाघ सिंह बघायला येतात, तुझं हे पिल्लू कोण बघेल? म्हटला, हे पिल्लू विशेष आहे. म्हटले, काय विशेष आहे? म्हणजे ते सुंदर पियानो वाजवतं. यानं बॅगमधनं पियानो काढला, त्या पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसच्या मॅनेजरने त्या पोराला सांगितलं, वाघ सिंहाचा नाही, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. आणि दोघांच्या गप्पा सुरूच होत्या. त्याच वेळेला एक मोठं कुत्रं त्या हॉलमध्ये आलं, त्या पिल्लाला असं दातात उचललं, जोरात त्या पियानोवरती लात मारली आणि रागात त्या पिल्लाला घेऊन हॉलच्या बाहेर. सर्कसच्या मॅनेजरने विचारलं, हे कोण आहे आणि हा काय प्रकार? त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का की ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवू नये, ज्याला पियानो वाजवता येतो त्यानं डॉक्टर होऊ नये? आपण वेगळे आहोत सगळे एकमेकांपेक्षा. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडलं त्या दिवशी जगणं सुंदर झालं. म्हणून ओळखा तुमच्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे. भन्नाट काम करा. कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र काम करण्याची गरज आहे. मी आज राहुरी कृषी विद्यापीठाचा कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम बघतो. मला आनंद वाटतो की मी अशा एका विद्यापीठाशी संलग्न आहे. काय तंत्रज्ञान बदलत आहे. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत, नवनवीन गोष्टी शोधल्या नाहीत, नवनवीन गोष्टी आपण शेताच्या बांधावरती नेऊन पोहोचवल्या नाहीत, तर आपण नाही बदलू शकणार. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान फक्त आणि फक्त संशोधनापुरतं मर्यादित ठेवू नये. मी तर कायम हट्ट करतो की हे सगळं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे. 30-35 कोटी लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य आम्ही निर्माण करू शकत नव्हतो. आज 140-145 कोटी लोकसंख्येला आम्ही अन्नधान्य पुरवतो. जगभरामध्ये आम्ही एक्सपोर्ट करायला लागलो. किती कमालीची प्रगती केली. आणि या सगळ्या प्रगतीला जर कारणीभूत काय असेल तर कृषी क्षेत्रात झालेली क्रांती, कृषी क्षेत्रामध्ये झालेलं संशोधन. आणि तुम्ही आज त्या क्षेत्रात कार्यरत आहात. तुमच्या डोक्यात जर फक्त एवढंच असेल की नाही मी ॲग्रीला आलोय, मी कुठली तरी परीक्षा देईल, स्पर्धा परीक्षा जरूर करा. प्रशासनात सुद्धा तुमच्यासारख्या पोरांची गरज आहे की ज्यांना थोडीफार शेतीची पार्श्वभूमी आहे. पण केवळ स्पर्धा परीक्षा म्हणून तुम्ही कृषी क्षेत्राकडे बघू नका. केवळ स्पर्धा परीक्षा म्हणून तुम्ही ॲग्रीला ऍडमिशन घेऊ नका. या सगळ्याच्या पलीकडे, अरे भारत हा कृषी प्रधान देश आहे. लहानपणापासून आम्ही वाचत आलो. किती दिवस सांगायचं भारत हा कृषी प्रधान देश आहे.
कृषी प्रधान नव्हे, भारत हा कृषी समृद्ध देश आहे हे सांगण्याची गरज आहे. आणि ते सांगण्यासाठी आम्हाला संशोधनात काम करावं लागेल. आता आपण राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ड्रोन टेक्नॉलॉजी समोर येते. आता खांद्यावरती पंप टाकून दिवसभर शेतात फवारा नाही मारत बसायचा. आता जसा ड्रोन फिरतोय ना, कॅमेऱ्यात शूटिंग करतोय, आता तो फवारा करायला पण ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे आली आहे. शेताच्या बांधावर बसन शेतकरी आणि ड्रोननं ते फवारणी कराल. अहो, हे तंत्रज्ञान कधी येणार, कधी आम्ही बदलणार, कधी नव्यानं लोकांपर्यंत पोहोचणार? आणि काही दिवसाने मी सांगतो, आता ड्रोननं फवारणी होतीये, काही दिवसानं बांधावरून कांद्याची गुणी सुद्धा भुसाऱ्या ड्रोननं जाईल. इथपर्यंत तंत्रज्ञान बदलत आहे. आणि म्हणून तुम्ही जगाकडे डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. पाणी पाटानं द्यायचं नसतं, पाणी जमिनीला नाही, पाणी पिकाला द्यायचं असतं. हे कळायला 60-65 वर्ष गेले. नाहीतर आम्ही आतापर्यंत पाटानंच पाणी देत होतो. किती छोटे छोटे बदल. या छोट्या छोट्या बदलांमधून आम्हाला माणसाचं जगणं सुकर करता येईल का, समृद्ध करता येईल का, यासाठी झोकून द्या पोरांनो अभ्यासासाठी. काय काय पद्धत होती ज्या वेळेस माणूस म्हणजे कंदमुळं खाऊन जगत होता. कुणातरी एखाद्याला ती जाणीव झाली की अरे, एक दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात. शिकार बिकार करत जंगलात इकडे तिकडे भटकत होता. भटकणाऱ्या माणसाला जाणीव झाली की निसर्गामध्ये कमालीची ताकद आहे. एक दाणा जर पेरला तर त्यातून 1000 दाणे उगवतात. आणि शेतीची सगळी व्यवस्था निर्माण झाली. आता या व्यवस्थेला जर पुढे घेऊन जायचं असेल तर बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्हाला मला बदलावं लागेल. आपण जर बदललो नाही तर आपण मार्केटमध्ये टिकणार नाही. बरं, आता सोनई या कॉलेजमध्ये शिकणारी तुम्ही सगळी पोरं, आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत की नाही? आपल्या सगळ्यांची पार्श्वभूमी शेतीची आहे का? कुणा आहे डायरेक्ट हाँगकाँग टू सोनई? आपण सगळे खेड्यातले आहोत. आपल्या वडिलांना शेती करता येते, त्यांना घाम गाळता येतो, त्यांना कष्ट करता येतात. बरं, त्या कष्टाची काही सीमाच नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये जर त्याच्या सगळ्या कष्टाचा हिशोब जर केला आणि वर्षाकाठी जर हिशोब काढला, काय उरतो हातात? शेतकऱ्याच्या घरातला प्रत्येक सदस्य कामात असतो. अहो, शाळेतून आलेलं पोरग सुद्धा दप्तर टाकतंय, आई सांगते दारे मोटर चालू करू नये, ते मोटर चालू करायला जात आहे. रात्री 12 नाही, 1 नाही, कोणते ड्युटी आवर्स नाहीत, काही नाही, विंचू काटा साप कशाचीही पर्वा न करता लाईटच्या हिशोबानं दारं देईल, निसर्गाच्या हिशोबानं ते शेती करत राहील. मग आपल्या वडिलांना घाम गाळता येतो, कष्ट करता येतात. मग आपल्या वडिलांनी जे पिकवलंय ते खणखणीत नाणं आपल्याला बाजारात वाजून विकता का येत नाही? जशी शेतीची कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे ना साहेब, तशीच विक्रीची सुद्धा नवनवीन कौशल्य आम्हाला आत्मसात करावी लागतील. वाजून विकता आलं पाहिजे बाजारात. 10, 12, 20 रुपये किलोनं बटाटा विकत आणता आणि वेपर्सचं एक पॅकेट साधं 10 रुपयाला आणता. 10 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये वेपर्स असतात किती? 4 वेपर्स असतात, बाकी सगळी हवाच असते. पैसे हवेचे. पोरांनो, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि ती हवा फक्त इन्स्टावर रील्स टाकून होत नाही. त्याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य महाविद्यालयीन आयुष्यात तुम्हाला आत्मसात करता आली पाहिजेत. इकडे मी जळगावला गेलो होतो. मोठ्या प्रमाणावरती केळी पिकते. मी बघितलं त्या शेतकरी ती कुटुंब आता त्या रस्त्याच्या कडेला वेपर्सच्या भट्ट्या त्यांनी सुरू केल्यात. त्या लोकांना कळतं की आम्हाला विकता आलं पाहिजे. छोटी क्लस्टर झाली पाहिजे. 10-20 शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. प्रोडक्शन व्हॅल्यू ॲडिशन वरती भर दिला पाहिजे. तुरीला नुसता चाळा मारून जरी नेला तरी 2 रुपये जास्त मिळतात. पण ही व्हॅल्यू ॲडिशन जी आहे ती कशी करावी याच्यासाठी एकत्र या. उद्योग, व्यवसाय, व्यापार याचा विचार करा. गव्हर्नमेंटच्या नवनवीन पॉलिसी येत आहेत. ग्रामीण भागात फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना मोटिवेट करतायत, त्यांना अनुदान दिलं जात आहे. का शेतकऱ्याच्या पोरांनी एकत्र येऊ नये? बिझनेसची एखादी कल्पना डेव्हलप करू नये? मला वाटतं नवनवीन व्यावसायिक उद्देशानं तुम्ही प्रेरित झालं पाहिजे. आम्ही दुर्दैवानं व्यवसायासाठी प्रेरित नाही आहोत. आम्ही फक्त नोकऱ्यांसाठी प्रेरित आहोत. आमच्या डोक्यात एकच आहे, कॉलेज संपलं, नोकरी लागली पाहिजे. आणि पोरांची चूक नाहीये. त्यांच्या आईबापानं त्यांना सांगून टाकलंय, नोकरी जर लागली नाही ना तुझं लग्न पण होत नसते. पोरं टेन्शनमध्ये शेवटच्या वर्षालाच, नाही नोकरी तर लग्न नाही. आणि पोरं असली हुशार आहेत हल्ली, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करत आहे. नोकरी विक्रीच्या पलीकडे जा रे. लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद तुमच्यात असली पाहिजे. रांगा लागतील,
आम्ही नको त्या गोष्टींचं टेन्शन घेत बसतो. दुबईमध्ये काय होतं 84-85 पर्यंत तेलाचे पैसे होते फक्त, पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. कुठल्या कुठे निघून गेले हे देश? यांना उद्योजकता कळली, यांना व्यवसाय कळला, जगाला काय लागतं हे समजलं. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आणि अजून दुर्दैवानं भारतीयांनाच कळलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. हे 2023 हे वर्ष तर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून आम्ही साजरं केलं. जगाला कळलं की आता आम्ही या फूडकडे वळलं पाहिजे. मग का आम्हाला हे विकता येत नाही? पिझ्झा, बर्गर, परदेशातून आलेल्या कितीतरी रेसिपी यांनी धम्माल केली हो भारतामध्ये. मग का भारतातल्या अनेक रेसिपी आम्ही जगभरापर्यंत नेऊन पोहोचू शकलो नाही? आम्हाला ते पोहोचवता आलं पाहिजे. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक्सनं सगळं मार्केट कॅप्चर केलं. ही पिढी तर थोडीशी कमी आहे, पण मागच्या पिढीमध्ये काय त्या कोल्ड्रिंकचं पेव होतं, म्हणजे कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे जीत है. आणि तुम्ही आत्ता जरा लोकांना कळायला लागलं, कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक जरा कमी पितायत लोक. पण ते आमच्या मागची जी पिढी होती ना, तुम्ही यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, एक बोटल, 2 स्ट्रॉ 100% सापडणार तुम्हाला. मार्केटिंगचा जमाना आहे. त्यांना हे विकता आलं, दुर्दैवानं आम्हाला विकता आलं नाही. का आम्हाला आमची लस्सी, ताक, आमची सोलकडी, आमचं लिंबू सरबत, आमचा उसाचा रस जगभरापर्यंत पोहोचवता आला नाही? कारण आम्ही लहानपणापासून विक्रीची कौशल्य आत्मसात करू शकलो नाही. काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल, कसं विकायचं ते ठरवावं लागेल. बदलत्या तंत्रज्ञानानुसार जर आपण बदललो नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. दादा नमस्ते. मला एक सांगा, माझ्या वयाची जे इथे काही लोक आहेत, आपण आपल्या आयुष्यामध्ये पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? 100% नोकिया. मला आठवतंय मी पहिला फोन नोकियाचा घेतला होता, 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया बाजारात नाहीये. केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया बाजारात नाही. एक जमाना होता सगळीकडे. आता हा कॅमेरा कुठल्या कंपनीचा आहे? हा, कॅनॉन, पॅनासॉनिक, सोनी. आता कॉडॅक आहे का? आता कॉडॅक नाहीये. नाहीतर एक काळ होता कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा नव्हता बाजारात, आणि त्यात रोल असायचा, 36च फोटो निघायचे, 4-5 त्यातले जळायचे. 36 फोटो निघणारा तो कॉडॅक. मोनोपोली होती कॉडॅकची, म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला. आणि त्याला जर विचारलं ना अल्बमचं काय झालं, 6 महिने अल्बम मिळत नव्हते. फोटोग्राफरला विचारलं अल्बम, ते म्हणायचे धुवायला दिलेत फोटो. कोणत्या नदीवर जात होतो कुणास ठाऊक. आता कॉडॅक नाहीये. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारात नाही मित्रांनो. काळ आणि वेळेनुसार आपण जर बदललो नाही, आपणही टिकू शकणार नाही. मला आठवतंय रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्येच एक जाहिरात लागायची, लाईफ बॉय है जहा, यांची पाठ आहे, तंदुरुस्ती है वहा. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. दादा भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. जनरली आपल्याकडे क्रिकेटची क्रेज आहे, पण लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली होती. मला प्रश्न पडायचा, लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? पण लाईफ बॉयला विचारायचं कुणी? मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रुबाब होता मार्केटमध्ये. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. इकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर ब्रँड अँबॅसेडर केलं. करिश्मा कपूरला लक्सनं ब्रँड अँबॅसेडर केल्यावर इकडे फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं आपलं मार्केट कॅप्चर करायला सुरुवात केली. लाईफ बॉयला कळलं आपली कॉम्पिटिशन आता करिश्मा कपूर सोबत आहे. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण त्यांनी बाजारात आणला. आणि आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान.
पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्डनं आंघोळ करून येतो. लाईफ बॉयनं पुन्हा आपलं मार्केट तयार केलं. या कंपन्यांना कळतो मार्केटमध्ये काय चालतं, आपली कॉम्पिटिशन कुणासोबत आहे. आपण आपलं तंत्रज्ञान, आपल्या जाहिरातीच्या प्रणाली आपण बदलायला हव्यात. कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण साहेब एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि त्या मोती साबणाचं गणित साहेब मला अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय माहित, ते दिवाळीलाच येते. त्यानं ठरवून घेतलंय, ते वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलंय आपलं मार्केट दिवाळीला, वर्षभर कुणाला काय करायचं ते करू दे. आपल्याला आपलं मार्केट ओळखता आलं पाहिजे, आपल्याला आपलं नाणं वाजून विकता आलं पाहिजे. मी जेजुरीला गेलो होतो, 4-5 पोरपुरी जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एकाला विचारलं, काय करता रे फोटो काढून? एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे. चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटला. आणि म्हटलं त्यांना जेजुरीत आणून काय करणार? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटला. मला हेवा वाटतो अशा पोरांचा, जी पोरं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. आपल्याला सुद्धा चौकटीच्या पलीकडे गेलं पाहिजे. फक्त एखादी एक्झाम डोळ्यासमोर ठेवून नका अभ्यास करू. पेपर जवळ आले की मग आपण रात्र जागणार, मग पहाटे उठणार, मग शिक्षकांच्या मागे लागणार. IMP क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, मागचे सगळे क्वेश्चन पेपर चालणार, कोणते रिपीट झालते ते बघणार. केवळ एखादी परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करू नका. आत्ताचे पेपर सुटाल हो, पण आयुष्यात रोज नवीन पेपर आहे आणि रोज नवीन प्रश्न आहेत. ते रोजचे नवीन प्रश्न आणि रोजचे नवीन पेपर जर सोडवायचे असतील तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. त्याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आपल्याला आत्मसात करावी लागतील. आणि म्हणून इथं बसणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माझी विनंती आहे, उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करा. का बरं महाराष्ट्रातल्या पोरांनी उद्योग व्यवसाय द्यायचं नाही? काय परिस्थिती आहे उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं आपली? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोट भरतील. आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. आम्हाला काहीही करून नोकरी मिळाली पाहिजे, आणि तेही लग्न वगैरे असल्या काही गोष्टी डोक्यासमोर ठेवून. हल्ली प्रत्येक मुलाच्या डोक्यात आहे लग्न, नोकरी, पॅकेज, आयुष्यात एक गाडी, एक घर, एखादं फार्म हाऊस आणि मग स्विच ऑफ. एवढाच फक्त शिक्षणाचा आणि जगण्याचा अर्थ नाहीये. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाहीये. सिद्ध करा स्वतःला. सोलापूरला तर मागच्या महिन्यामध्ये लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायची? आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हटला टेन्शन घ्यायचं नाही, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा म्हटला, मग लग्न जमतं. यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही एवढा असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? उद्योगात, व्यवसायात, व्यापारात या संकट येत राहतात. त्या संकटांच्या समोर कधी असं छाती काढून उभं राहायचं. प्रत्येक वेळेस संकटासोबत 2 हात करू नका. कधी तारतम्य ठेवून माघार घ्या, कधी वळसा घालून निघून जा, कधी दुर्लक्ष करा. तारतम्य ठेवून आम्हाला आमचं आयुष्य जगता येईल का याचा प्रयत्न करा. त्या अमिताभच्या आयुष्यात किती संकट हो. आज बच्चन साहेबांचं वय किती असेल? 82-83 काहीतरी वय. आजही काय जगतो हा माणूस. आता सर जसं सूत्रसंचालन करतात ना, निवेदन करतात ना, बच्चन साहेब निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून आकाशवाणीमध्ये इंटरव्ह्यूला गेले होते, आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली गेली. आवाज चांगला नाही म्हणून ज्यांची नोकरी नाकारली तेच बच्चन
आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहेनशाह म्हणून काम करतो. काय म्हणायचो या करिअरला. कोविडमध्ये कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडून कुणाचा आवाज यायचा, आधी साहेब बच्चनचं 1 मिनिट ऐकायचं आणि मग आपण हॅलो म्हणायचं. काय करिअर आहे हो. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगतंय. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला लावतंय. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतंय. एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फेडता नाही आले ना, नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. मग आम्ही फक्त टीव्ही बघायच्या, जाहिराती बघायच्या, चॅनल बदलायचे. आम्ही काय शिकतो या सगळ्यातनं. आम्हाला शिकलं पाहिजे आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांना, छोट्या छोट्या प्रसंगांना सामोरं कसं जायचं, आनंदी कसं राहायचं, आमच्या ध्येयाच्या प्रती आम्ही प्रामाणिक कसं राहायचं. मला वाटतं याचा कधीतरी विचार आम्ही करणार आहोत की नाही. मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, पण तरुण पोरांना 2 गोष्टी मला सांगायच्या. इथे जे तरुण मुलं आहेत, आता तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली आणि बापाची चप्पल आता तुमच्या पायाला यायला लागली. एकदा का पोरगा खांद्याला आला आणि चप्पल लेकराच्या पायाला यायला लागली, बाप रागवत नाही पोरांनो, बाप चापट मारत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. वडिलांची अपेक्षा नसते की लाखो रुपये पोरांनी महिन्याला आमच्या हातात आणून ठेवावेत. वडिलांची अपेक्षा इतकीच असते, पोरांनी आता थोडंसं हाताखाली यावं, थोडंसं ओझं कमी करावं आणि पोरांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये इतकं मोठं व्हावं की आतापर्यंतची तुमची ओळख काय, अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या वडिलांची ओळख झाली पाहिजे. कुणीतरी म्हटलं पाहिजे, ते कलेक्टर साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं काय, त्या सीओ मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं काही. तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची पोरींना ओळख झाली पाहिजे. उद्या जर कलेक्टर झाला तुमच्यापैकी कुणी, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे, दादा आम्ही सगळेजण तिथे स्वागताला उभे राहू, प्रिन्सिपल सर फोन करतील, तुम्ही आमच्या कॉलेजच्या स्टुडंट आहात, कॉलेजच्या गॅदरिंगला तुम्ही गेस्ट म्हणून याल का. आणि काय आनंद असेल तुमची आई जेव्हा तुमच्या ऑफिसला येईल आणि बाहेर अशी पाठी लागलेली असेल, जिल्हाधिकारी, काय रुबाब असेल. गाडीचं दार उघडायला पण शिपाई असते. तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं, एखाद्या जिल्ह्याचं भवितव्य बदलून जातं. आणि याच्यासाठी तुम्हाला करायचंय काय, इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचं. तुम्हाला जी आयुष्यातली पुढची 4-5 वर्ष आहेत ना, अभ्यासाकडे थोडंसं गांभीर्यानं बघायचं आहे. पोरांनो, तुम्हाला जर तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल, शिक्षण सोडून दुसरा पर्याय तुमच्या समोर आजच्या काळात उपलब्ध नाही. शिक्षणाच्या माध्यमातूनच तुम्हाला सिद्ध करावं लागेल स्वतःला. पोलीस अधीक्षक झालात, SP झालात, वर्दीत याल इथे, राजमुद्रा असते अशी खांद्यावरती. बरं, सगळेच प्रशासनात जा असं नाही, उद्योगात जा, व्यवसायात जा, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, अशी कितीतरी क्षेत्र तुमच्या समोर खुली आहेत. फक्त तुम्ही झोकून द्या तुम्ही तुमच्या करिअरसाठी. तारुण्यातले हे दिवस परत कधीच मिळत नाही. आणि तारुण्य म्हणजे आहे तरी काय, 60-70 किलोचं वजन, 2 पाय, 2 हात, अवयवांचं पॅकेज म्हणजे तारुण्य नाही. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा अविरत स्पंदन, निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ वर. याच वयात मोठी स्वप्न बघायची. हेच वय आहे उंच भरारी घेण्याचं आणि हेच वय आहे पाय घसरण्याचं. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची, तुमचं तुम्ही ठरवायचं. पोरींनो, तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं इतकं प्रेम आहे. बापाचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. आम्ही वडिलांना काही मागू देत, वडील म्हणतील 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. पोरीनं काही मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी नेऊन देऊ आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी नाचल आणि 1 दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला, कॉलेजला जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, पण मुलीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर MIDCत कामाला जातील, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, तिच्या हॉस्टेलची फी भरतील. कोण प्रेम करतं एवढं तुमच्यावर मला सांगा. 10 मिनिट जर पुरीला कॉलेजला यायला उशीर झाला ना, बापाची नजर 10 मिनिट त्या रस्त्यावर असते. 10 मिनिटात ते 10 वेळा आईला विचारतंय, कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन लाव ग. एवढं प्रेम तुमच्यावर या जगात दुसरं कोणी करू शकत नाही. तुमच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो,
दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शरमेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या बापाला तुमच्याकडे बघून अभिमान वाटला पाहिजे. अरे काय माझी मुलगी जन्माला आली. आणि पोरांनो, कॉलेज लाईफ जरूर एन्जॉय करा. मित्र मैत्रिणी, मूवी, हे ते सगळे एन्जॉय करा. पण तुम्ही मुलींचा सन्मान करायला शिका. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो ना, तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करायचा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. तुम्ही जर असे चौकात उभे आहेत आणि तिथून जर एखादी मुलगी तुमच्या कॉलेजची जाताना दिसली, तर त्या मुलीला तुमच्याकडे बघितल्याबरोबर सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि कॉलेजमधल्या पोरीला जर तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटत नसेल, तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मोठी स्वप्न बघा, मोठा विचार करा, स्वतःला करिअरच्या प्रती झोकून द्या. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. लायब्ररीमध्ये जा, लॅबोरेटरीमध्ये जा, वेगवेगळे प्रयोग करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगले चित्रपट बघा, चांगल्या नाटकांना जा, चांगली व्याख्यानं ऐका, चांगली कीर्तन प्रवचनं ऐका, चांगल्या माणसांना भेटा. हे दिवस तुम्हाला परत कधीच मिळणार नाही आहेत. पण अभ्यासाचे हेच दिवस आहेत हे मात्र आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं तुम्ही चांगले चित्रपट सुद्धा बघितले पाहिजेत. आत्ता तो सॅम बहादूर पिक्चर बघितला का? असे पिक्चर बघितले पाहिजेत. फील्ड मार्शल सर मानेकशॉ यांच्या आयुष्यावरती तो चित्रपट आहे, ज्यांनी भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताचं नेतृत्व केलं. त्यातला एक प्रसंग मला खूप भावला. तुम्ही कितीही उंच व्हा, कितीही मोठे व्हा, कितीही मोठ्या पदावर जा, तुमचे पाय कायम जमिनीवरती असले पाहिजेत. सर मानेकशॉ असे चाललेले होते आणि एक ज्युनियर ऑफिसर सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही नजर चुकीनं. आणि मग तो सिनियर ऑफिसर त्या ज्युनियर ऑफिसरला एक पनिशमेंट देतो. तुम्हाला सॅल्यूट केला नाही ना, आता तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. आणि तो ज्युनियर ऑफिसर त्या सिनियर ऑफिसरला 1000 वेळा सॅल्यूट करत असतो. तिथून फील्ड मार्शल चाललेले आहेत. त्यांनी त्याला विचारलं, हे काय चाललंय रे? तेव्हा त्या सिनियर ऑफिसरनं सांगितलं, यानं मला सॅल्यूट केला नाही म्हणून मी त्याला शिक्षा दिली आहे, त्यानं मला आता 1000 वेळा सॅल्यूट करायचा. सर मानेकशॉ म्हणतात, आर्मीमध्ये शिस्त लागते, शिस्तीशिवाय आर्मी चालू शकत नाही. तुम्ही दिलेली शिक्षा एकदम योग्य आहे. त्यानं जर तुमचा रिस्पेक्ट केला नसेल, त्यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण सर मानेकशॉ पुढे म्हणतात, आर्मीमध्ये आणखी पण एक नियम आहे. म्हणे काय? सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूटनंच करायचं असतं. ते 1000 वेळा सॅल्यूट करेल, पण तो स्वीकारताना तुम्ही पुन्हा त्याला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. काय जगली हो ही माणसं भन्नाट. आणि फील्ड मार्शल सर मानेकशॉ ॲडमिट होते आर्मी हॉस्पिटलमध्ये. कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती त्या दौऱ्यावर होते आणि कलाम साहेबांना वाटलं की फील्ड मार्शल ॲडमिट आहे, आपण भेटलं पाहिजे. भेटायला म्हणून गेले. सर मानेकशॉ असे कॉटवरती झोपलेले, फारसा हलता येत नव्हतं. कलाम साहेब तिथं स्टूल टाकून बसले, त्यांची विचारपूस केली आणि जाताना त्यांना म्हटले, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात, तुमची काही तक्रार असेल तर मला सांगा, मी नक्की ती निवारण करण्याचा प्रयत्न करेन. सर मानेकशॉ म्हणतात, प्रेसिडेंट, माझी एकच तक्रार आहे. काय? देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना फील्ड मार्शल उठून उभं राहून सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. म्हटलं, काय जगली हो ही माणसं. तुम्ही असे चित्रपट बघितले पाहिजेत, चांगल्या वेबसिरीज बघितल्या पाहिजेत. मी काल परवा मुंबईमध्ये होमी भाभा इन्स्टिट्यूट जे आहे अणुसंशोधन केंद्र, तिथे मी व्याख्यानाला गेलो होतो. मी ते सगळं केंद्र बघितलं. 1200 एकरामध्ये होमी भाभांनी हे इन्स्टिट्यूट सुरू केलं. होमी भाभा परदेशामध्ये राहिले कितीतरी दिवस आणि जेव्हा ते भारतात आले, दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात होमी भाभांना असं वाटलं की अरे नाही, मी परदेशात जाऊन उपयोगाचं नाही, मी इथं राहिलं पाहिजे, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. परमाणु शक्तीवरती काम करायला सुरुवात केली. केवळ शस्त्रास्त्र किंवा शांततेसाठीच नव्हे, तर ऊर्जा क्षेत्रात सुद्धा अणुऊर्जेचा किती उपयोग होऊ शकतो हे आपण दाखवून दिलं पाहिजे. झोकून दिलं संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःला. टाटांच्या मदतीनं टाटा इन्स्टिट्यूट सुरू केलं. पुढे जाऊन तिथे मुंबईमध्ये 1200 एकरामध्ये अणुसंशोधन केंद्र सुरू केलं. आज परमाणु ऊर्जेमध्ये जे काही भारत आहे ते मला वाटतं त्यात महत्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो होमी भाभांचा आहे. किती माणसं यांनी जर स्वतःला झोकून दिलं नसतं तर आज हे सगळं उभं राहिलं असतं का? ज्या कॅम्पसमध्ये तुम्ही शिकतायत, हजारो विद्यार्थी इथे शिकतात. मला वाटतं
की गडाख कुटुंबियांनी, आता दादा या पिढीचे एक तरुण नेतृत्व आहे, पण यांच्या आधीच्या 2-3 पिढ्यांनी खस्ता खाल्ल्या, झोकून दिलं, मोठी स्वप्न बघितली, हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. खेड्यापाड्यातली पोरं इथं शिकतात. यांच्या आजोबांनी वडिलांनी जे स्वप्न बघितलं, यांनी मोठा विचार केला आणि म्हणून आज तुम्ही इथे शिकू शकताय. मग का बरं आम्ही असा विचार करायचा नाही? मोठा विचार करायला शिका. जर आम्ही अशा छोट्या छोट्या विचारांमध्ये राहिलो, आयुष्य पुन्हा नाही आहे, लक्षात घ्या. परत आयुष्य आहे की नाही मला माहित नाही, पण जे काही मिळालंय भन्नाट विचार करायचा. आम्ही पोरगं काही वेगळं करायला गेलं ना, बापच त्याला सांगतंय अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघाल. एवढी धमक आपण आपल्या लेकरामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेस पोरांना तुम्हाला असं वाटेल ना, आता काय उरलं नाही, खूप संकट आहेत, आता काय जगण्यात राम नाही, शेवटचे 5 मिनिट घेतो तुमचे. ज्या ज्या वेळेस टेन्शन येईल, आत्महत्या असले विचार तर अजिबात मनात आणायचे नाहीत. ज्या ज्या वेळेस असं वाटेल आता जगण्यासारखं काही उरलं नाही, आता काय करू असा प्रश्न डोळ्यासमोर येईल, खचून जाल, त्यावेळेस आग्र्याहून सुटका हे शिवाजीराजांच्या आयुष्यातलं प्रकरण वाचायचं. 23 किल्ले दिले मिर्धाराजेला. आयुष्याच्या टप्प्यावरती, आशा वळणावरती आहेत शिवाजीराजे, 23 किल्ले देऊन टाकले. एखादा राजा म्हटला असता आता करायचं काय, आयुष्याच्या मी आशा वळणावर आहे, एक एक किल्ला मिळवण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी प्राण्यांची आहुती दिली आणि या टप्प्यावर एवढे सगळे किल्ले देऊन टाकले. राजे गर्भगडीत होत नाहीत, राजे थांबत नाहीत, समझोता करतात, तह करतात, 2 पावलं माघार घेतात, पण औरंगजेबाला भेटायला जातात आग्र्याला आणि जाताना एकटे जात नाहीत. एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. एखादा बाप म्हटला असता संकटात जायचंय मी एकटा जाईल, पण सोबत संभाजीराजांना घेऊन जातात. मग मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासात संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो, ही आपल्यामध्ये असली पाहिजे. मुलींनो, तुम्ही अहिल्याबाईंना वाचा, तुम्ही सावित्रीमाईंना वाचा, काय काय आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहेत. अहिल्याबाईंच्या आयुष्यात कमी संकट आली का? आई गेली, वडील गेले, सासरे सासू नवरा मुलगा मुलगी जावाई एकट्या राहिल्या अहिल्याबाई. आणि अहिल्यादेवी एकट्या असताना राघोबादादा तिकडून 10,000ची फौज घेऊन आले चालून. अहिल्यादेवींना कळालं राघोबादादा आलेत. राघोबादादांना पत्र लिहिलं अहिल्यादेवींनी, राघोबादादा माझं राज्य जर तुम्ही असं मागितलं ना असं देऊन टाकील, पण हिसकावण्याच्या दृष्टीने जर आलात तर अहिल्या हातात भाला घेऊन 2,000 महिलांची फौज घेऊन स्वतः रणांगणात उभी राहील. या, मी आहे रणांगणात उभी. राघोबदादांनी पत्र लिहिलं, अहिल्या मी लढायला नाही, तुझं सांत्वन करायला तुला भेटायला येतोय. अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं, सांत्वनाला यायचं तर हजारोंची फौज का, म्यानात बसून या, स्वागताला अहिल्या उभी राहील. कसं जगावं, संकटांच्या समोर कसं जावं, कधी मिश्किलपणे, कधी तारतम्य ठेवून, कधी मुत्सद्दीगिरीने. थोडंसं वाचायला नको? आपण वाचलं पाहिजे. तुम्ही आज इथं आयटीत बसलात ना, या वेळेला खुर्चीवरती, सावित्रीमाईंनी तुम्ही शिकावं म्हणून दगडधोंडे झेलले आणि म्हणून आज तुम्ही इथे बसलेला आहात. जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांच्या हातात शमशेर दिली आणि सांगितलं, राजे स्वराज्य उभं राहिलं पाहिजे,
जिजाऊंनी आदर्श घालून दिला, स्वप्न दाखवलं आणि म्हणून स्वराज्य मिळालं. म्हणून हे जे काही चांगले आदर्श आहेत मला वाटतं ते डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. म्हणून भरपूर वाचा. शाळा कॉलेजातल्या दिवसांमध्ये भन्नाट जागा. हे दिवस परत मिळत नाहीत. फक्त अभ्यासाला महत्त्व द्या. फक्त अभ्यासच करा याही मताचा मी नाही. कॉलेज लाईफ जरूर एन्जॉय करा. आता तर काय फेब्रुवारी आहे. फेब्रुवारीत पोरांना कुठून धाडस येतं मला माहीत नाही. आता तर तुमच्याकडे व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, मेसेज पाठवायला तुम्हाला खूप साधनं उपलब्ध आहेत. आणि नाही पटलं तर ऑप्शन पण आहे, डिलीट फ्रॉम एव्हरीवन. आम्ही कॉलेजला असताना पत्रबित्र पाठवायला लागायची. आमच्या एका मित्रानं त्याच्या मैत्रिणीला पत्र लिहिलं होतं की 14 फेब्रुवारीला की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे वगैरे वगैरे, तू मला आवडतेस आणि तुलाही मी जर आवडत असेल तर 14 फेब्रुवारीला कॉलेजला येताना गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये. तिनं येतानाच लाल भडक ड्रेस घालून आली आणि पुस्तक त्याच्या हातात टेकवलं. हे घरी जाऊन यानं जे पुस्तक फेकून दिलं यानं परत पुस्तक बघितलं नाही. 5-10 वर्षांनी यानं जेव्हा रद्दी काढली तेव्हा ते पुस्तक सापडलं आणि पुस्तकात चिठ्ठी होती, राजा तूही मला तितकाच आवडतो, फक्त गुलाबी रंगाचा ड्रेस नसल्या कारणानं म्हणून पुस्तकं वेळच्या वेळी उचकत जा. 5-10 वर्षांनी जर पुस्तकं उचकली तर उपयोग आहे का त्याचा? वेळच्या वेळेला अभ्यास करा, कॉलेज लाईफ एन्जॉय करा. फक्त त्यातली सात्विकता कधी हरू देऊ नका. तुमच्या आईवडिलांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्या. जाताना इतकंच सांगतो, जी मुलं खेड्यापाड्यातली आहेत, ग्रामीण भागातली आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची आहे, त्यांच्यासाठी मला शेवटचं 1 मिनिट घ्यायचा आहे. पोरांनो, अजिबात रडायचं नाही, लढत राहायचं. परिस्थिती बेताची असेल बदलण्यासाठी प्रयत्न करायचा, पण रडायचं नाही. आहे त्या परिस्थितीचा सुद्धा आनंद घ्यायला शिकायचं. मी ज्या कॉलनीत राहायचो त्या कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? आई म्हणायची, तू नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद हरू देऊ नका. पुण्यात शिकायला गेलो, शिवाजीनगरच्या स्टँडला सकाळी 9:30 वाजता जेवणाचा डबा यायचा. दादा 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता तर 6च्या गाडीनं दिला असेल नगरवरून. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळला असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी डबा तयार करते. आणि पोरांनो, डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारीच्या गाडीने फडके नगरला यायचे, सोमवारी पुन्हा त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद आपल्याला मिळवता येईल का याचा विचार करा. एका बेंचवर किती जण बसता रे? 2 जण बसता. आम्ही 3-3 जण बसायचो. कर्कटकनं रेष मारून जागा वाटून घ्यायचो. तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर तिकडे का गेलं. शेवटच्या दिवशी बाईंनी मला उभं केलं आणि म्हटलं, गणेश बेंच इथंच राहतो, आपल्याला फक्त वर्ग सोडून जावा लागतो. वाक्य छोटं होतं पण आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. बेंच काय, सगळंच इथं राहतं, फक्त आपण इथे नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे साहेब, आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. कार्यक्रम आपला असेल, फक्त त्यात आपली उपस्थिती नसेल. आयुष्य खूप क्षणभंगूर आहे, म्हणून जे क्षण वाट्याला आले त्याचा आनंद घ्यायचा. माईक चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल का? काल या माईकवरती मला वाटतं डॉक्टर निलेश साबळे बोलले, अनेक मान्यवर इथून बोलून गेले. उद्या या माईकवरती दुसरं कुणीतरी बोलेल. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलायत ना, या खुर्च्यांवरती कितीतरी लोक बसून गेली आहेत. उद्या दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमात या चेअर्स असतील, त्या दुसरं कुणीतरी बसेल. आपण मालक नाही आहोत, विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हाती द्यायचं आणि निरोप घेऊन निघायचं. इतकं साधं साधं जगण्याचा अर्थ आहे. हे जगण्याचा मस्त आनंद घ्या, हसत राहा.
मी कॉलेजला असताना एक पुस्तक लिहिलं होतं, सुख नावाचं. त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगायचे आणि हसत राहा, टेन्शन घ्यायचं नाही. कितीही संकट आली तरी मिश्किलपणे सामोरं जायचं. ते मेहमूद माहिती आहे तुम्हाला, हिंदी चित्रपटात असायचा. त्याच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आणि त्याला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हटला. काय जगणं आहे या लोकांचं. आल्यापासून मी दोघं तिघं पोरं बघतोय, हसलेच नाहीत. ते हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतोय का. हसायला काय पैसे लागतात का रे. आणि माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतं का. तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी. म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा. पोरांनो, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय. ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास. तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. एकदा जोरदार टाळ्या करे सरांसाठी. आणि सर्वांच्या फरमाईशवर गाणं, लाईट थोडेसे ऑफ करा आणि मोबाईल टॉर्च प्रत्येकाने ऑन करा. रेडी करा सगळ्यांनीच, तोपर्यंत गाणं सुरू होणार नाही. लाईट्स ऑफ करा थोडेसे, जेवढे शक्य होईल तेवढं. यस यस. रील्स वाले थोडं बॅकग्राऊंडला या, हे भारी दिसते. अजून त्या बघ काही जणांचे अजून चालू नाही. अरे काढा की मोबाईल. इकडं मुली सगळ्यांनी करा, सगळ्यांनी. यस. सर्वांच्या फरमाईशवर बॉईज 4 चित्रपटातलं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं काय सांगू राणी गाव सुटना, सरांनी लिहिलेलं गाणं लिहिलंय मी, पण मला गाता येत नाही. गायला गळा लागतो. माझ्याकडे नरड आहे, चालेल. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, मानसांनी मानसांचे सोडले करंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. चालू द्या तिकडे. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमचं गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला